वार्तांकन रोखठोक बातमी। सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 च्या भुरीकवठे वागदरी अक्कलकोट नागनसूर तोळनूर ते महाराष्ट्र कर्नाटक राज्य सीमा सेक्शनच्या 47 किलोमीटरच्या रुंदीकरणासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने 353 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव महामार्ग विभागाने केंद्रास 4 महिन्यांपूर्वी सादर केला होता। त्यामुळे आता 7 मीटरचा रस्ता 12 मीटर होणार आहे। सांगवी इथं नवीन पूल तर वागदरीला बाह्य वळण मार्गही होणार आहे। महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असून या मार्गावरून मोठ्या प्रमाणात जड वाहतूक होते। विशेषतः पावसाळ्यात या रस्त्याची मोठी दुरावस्था होत होती। रस्ता अरुंद असल्याने जड वाहनांना वाहतुकीस अडचण येत होती, पण आता 47 किलोमीटर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी निधीची तरतूद केल्याने कर्नाटक व महाराष्ट्रातील वाहतुकीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे। यात भुरीकवठे वागदरी अक्कलकोट नागनसूर तोळनूर ते महाराष्ट्र कर्नाटक राज्य सीमा या मार्गांचा समावेश आहे। सेक्शनच्या रुंदीकरणासाठी 353 कोटी 23 लाख रुपयांच्या तरतुदीसह मंजुरी प्रदान करण्यात आली आहे। या प्रकल्प मार्गामुळे कर्नाटक राज्याकडून येणारी जड वाहतूक अधिक सुरळीत सुरक्षित होण्यास मदत होणार असून आंतरराज्य वाहतुकीस चालना मिळणार आहे। या मार्गामुळे लातूर उमरगा तसेच आंध्र प्रदेशातील भाविकांना अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी प्रवास करणं अधिक सुलभ होणार आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।